नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत 18 जून 2026 पर्यंत आलेल्या ज्या महत्त्वाच्या आणि मोठ्या ताज्या अपडेट आहेत त्या जाणून घेणार आहोत. ओके, मे 2026चा 1500चा हप्ता कोणाला मिळत आहे, कोणत्या लाभार्थी महिलांना मिळत आहे, किती महिला पात्र ठरल्या आहेत या योजनेमध्ये, आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे नाही आलेत त्यांनी काय करावे, आणि KYC व आधार लिंकिंग का महत्त्वाचे आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ हा तुम्ही महिलांनी शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. 18 जून 2026 रोजी समोर आलेल्या माहितीनुसार मे 2026च्या हप्त्याचे वितरण सध्या आता राज्यभर सुरू आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणत्या जिल्ह्यात नाही आले, हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला वाटलं सर तुम्ही माझ्या या चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. 17 जून किंवा 16 जूनला मी तो व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ. ओके, अनेक महिलांच्या खात्यात DBTद्वारे 1500 रुपये जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे. काही लाभार्थी महिलांना बँकेकडून आता पैसे जमा झाल्याचे SMS देखील सुद्धा प्राप्त झालेले आहे. ओके, जी आता पहिली अपडेट आहे याविषयी आपण बघूयात. ओके, आता पडताळणीनंतर सुमारे राज्यातील 1,77,00,000 महिला योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने हप्ता आता वितरित केला जात आहे. त्यामुळे सर्व महिलांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत, ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कारण की पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये येत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आत्ता लगेचच येत आहेत, काही जिल्ह्यांमध्ये थोडा उशीर लागेल. ओके, जर तुमच्या ओळखीतील एखाद्या महिलेच्या खात्यात पैसे आले असतील आणि तुमच्या खात्यात आले नसतील तर घाबरण्याची तुम्हाला सध्या काही गरज नाही आहे. कारण की DBT प्रणालीद्वारे निधी टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात जमा केला जात आहे. त्यामुळे काही दिवसांचा तुम्हाला विलंब लागू शकतो. ओके, नंतरच तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात लाडक्या बहीण योजनेचे. आता ज्या महिलांच्या खात्यात पैसे आलेच नाहीत त्यांनी काय करावे ते तुम्हाला सांगतो. ओके, सर्वप्रथम करायचं काय, तुमचे KYC पूर्ण आहे का ते तुम्ही एकदा चेक करून बघा, तपासा. त्यानंतर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का ते एकदा तपासा. बँक खाते तुमचे चालू आहे का, म्हणजे सक्रिय आहे का याची खात्री करा. DBT सेवा तुमची बँक अकाउंटची ती तपासा. ओके, DBT सेवा जर चालू नसेल तर ती बँकेमध्ये जाऊन चालू करून घ्या आणि अर्जामधील सर्व माहिती योग्य आहे का ती देखील एकदा तुम्ही तपासा. ओके, तसेच आता शासनाकडून लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम देखील सुरू आहे. यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची नावे योजनेतून वगळलीसुद्धा जात आहेत. ओके, त्यामुळे पात्र महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणून अर्जातील माहिती अत्यंत अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, तर लाडक्या बहिणींनो, आता 18 जून 2026 पर्यंत जे आपण अपडेट बघितल्यात त्या परत एका लाईनमध्ये परत एकदा बघून घेऊयात. ओके, मे 2026चा जो 1500चा हप्ता आहे तो राज्यभर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात देखील पुढील काही दिवसात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून सर्व लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते नियमित तपासत राहावे, SMS सूचना तपासाव्यात आणि कोणतीही अफवा किंवा चुकीची माहितीवर विश्वास तुम्ही ठेवू नका. ओके, तर लाडक्या बहिणींनो, ही माहिती उपयुक्त तुम्हाला वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा. तुमच्या सर्व बहिणी, मैत्रिणी आणि नातेवाईक महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, PM किसान योजना असेल किंवा इतर सर्व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.